Hello, my dear students. This is Swati Patil. I would like to welcome all of you in the last video of the first chapter. My dear students, we are going to continue with the remaining paragraph of the first chapter, Shiva's Blessing. We are going to study the next paragraph, that is the paragraph number 8 and 9. Obviously, we are going to understand the detailed meaning of the paragraph. So, my dear students, try to listen carefully because this is the conclusion paragraph of the chapter. You will get the conclusion, you will get the moral of the story in the two paragraph. So, try to listen carefully. Okay, I will share the meaning of the sentences. See the paragraph number 8. March 2015, in their sparsely furnished two-room house in Bansawadi, Bengaluru, Shivkumar, having just graduated from IIM Calcutta and back after the convocation, is telling his parents and sister about the job offer he just got in an e-commerce company dealing in property. In March, in the last video, we have listened that how he had started his career, how he prepared himself for the IIM examination, and he got selected in the IIM Kolkata. So now in 2015, the family they had started live in the furnished two-room house in Bansawadi, Bengaluru. Sparsely furnished means widely spaced room, की जिथे भरपूर जागा आहे अशा फर्निचर चांगल्या असलेल्या एका रूम मध्ये ते राहायला सुरुवात करतात. आणि शिवाच्या बाबतीत काय लक्षात येते की ही हॅज जस्ट कम्प्लिटेड हिज डिग्री फ्रॉम IIM कलकत्ता अँड ही जस्ट बॅक आफ्टर द कनोकेशन सेरेमनी. कनोकेशन सेरेमनी म्हणजे काय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो? कनोकेशन सेरेमनी म्हणजे पदवीदान समारंभ. पदवीदान समारंभ म्हणजेच काय? विद्यार्थ्यांना त्यांची डिग्री कंप्लीट केल्यावरती पदवी दिली जाते. एक फॉर्मल सोहळा आयोजिला जातो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? कनोकेशन सेरेमनी असं म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो? इट इज अ फॉर्मल सेरेमनी विच हेल्ड ॲट द युनिव्हर्सिटी when the students receive their degrees after the completion of the courses. Exactly. Okay. सो नाव शिवकुमार काय जस्ट रिटर्न आलाय त्याची डिग्री घेऊन आणि तो आई वडिलांना अभिमानानं प्राऊडली सांगतोय. ही वॉज टेलिंग हिज पॅरेंट्स अँड सिस्टर दॅट अबाउट द जॉब ऑफर. नाव ही जस्ट सिलेक्टेड इन द ई-कॉमर्स कंपनी. तो आई वडिलांना सांगतोय की माझं एका ई-कॉमर्स कंपनीमध्ये सिलेक्शन झालंय आणि ती कंपनी कशाशी डील करते? प्रॉपर्टीशी डील करते. ई-कॉमर्स कंपनी म्हणजे आपण वाणिज्य व्यवस्थापन करणारी कंपनी असं म्हणू शकतो की ही कंपनी काय करणार आहे? सेलिंग अँड बाईंग गुड्स अँड सर्व्हिसेस युजिंग द इंटरनेट. म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना प्रॉपर्टीशी रिलेटेड व्यवहार करणार आहे. आपण रिअल इस्टेट असं म्हणतो ना, तुम्ही बऱ्याचशा वेळा हा शब्द ऐकला असेल रिअल इस्टेट नावाचा. सो अशा प्रकारचा व्यवहार फक्त तो काय आहे? नॅशनल लेवलचा आहे. नॅशनल लेवलचा बिझनेस आहे आणि तो एका कंट्रीला लीड करणार आहे शिवकुमार. त्या कंट्रीच्या लीडरची पोझिशन त्याला मिळाली आहे. सो म्हणून आपण म्हणू शकतो की फार चांगली संधी त्याला मिळालेली आहे. तो पुढे काय सांगतोय बघा. आय एम जॉईनिंग ॲज अ डेप्युटी कंट्री मॅनेजर इन श्रीलंका. त्याच कंपनीच्या अंडर श्रीलंकेचा हेड एक मॅनेजर म्हणून मी काम पाहणार आहे. डेप्युटी कंट्री मॅनेजर मीन्स नाव ही इज गोइंग टू लीड द होल ऑपरेशन ऑफ श्रीलंका. त्या कंपनीचे श्रीलंकेमधलं जे काही कामकाज असेल ते कुणाच्या अंडर असणार आहे? शिवकुमारच्या अंडर असणार आहे. म्हणजे तो तिथलं काय आहे? डेप्युटी कंट्री मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. आय थिंक तुम्हाला कळलं असेल काय डेप्युटी कंट्री मॅनेजरचा अर्थ, ती पोस्ट काय आहे, याचे सगळे डिटेल्स. ही टेल्स हिज पॅरेंट्स अँड सिस्टर आफ्टर 3 months ऑफ ट्रेनिंग आय विल हेड इट्स लंका ऑपरेशन्स. आणि तो सांगतोय की 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर काय होईल? मी लंका ऑपरेशन्स डील करत असेन, हेड म्हणून काम करत असेन. म्हणजेच रिजन, एक रिजन म्हणजे एक भाग, श्रीलंका भागाच्या अंडर जे जे काही काम असेल त्या सगळ्या गोष्टी कुणाच्या अंडर चालणार आहेत, कुणाच्या अंडर कार्यरत असणार आहेत? तर माझ्या अंडर. म्हणजे मी कोण असणार आहे? तिथला लीडर म्हणून काम पाहणार आहे. आर दे प्रोव्हाइडिंग अकॉमडेशन टू आस्क हिज फादर. वडील काय विचारतात त्याला? अकॉमडेशन आहे का तिथं? राहण्याची व्यवस्था असणार आहे का? तुला प्लेस आहे का नाही राहण्यासाठी? हा प्रश्न वडिलांनी विचारलाय. व्हॉट्स द सॅलरी आस्क्स हिज मदर. आई काय विचारते? सॅलरी किती असेल? पगार काय आहे तुझा? द 6 figure पे इज समथिंग दे फाइंड हार्ड टू डायजेस्ट.
आणि तो सांगतोय की माझा पगार किती असणार आहे आता, 6 फिगर पे. 6 फिगर पे म्हणजे मोर दॅन 1,00,000 रुपीज त्याचा पगार असेल. अँड दॅट इज फाइंड हार्ड टू डायजेस्ट. त्यांना ते डायजेस्ट होत नाहीये, पचत नाहीये की इतका पगार आपल्या मुलाला आता मिळणार आहे. त्यांच्यासाठी फार मोठी आश्चर्यकारक घटना आहे ही, सरप्राइझिंग अशी गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. वेन आर यू लिव्हिंग, वेन अ ड्रीम्स कम ट्रू, द क्वेश्चन्स डोंट एंड. आणि प्रश्नांवरती प्रश्न त्याला विचारले चाललेत फॅमिलीकडनं. शेवटचा प्रश्न काय विचारलाय, वेन आर यू लिव्हिंग, तू कधी जाणार आहेस, आणि काय तुझी राहण्याची व्यवस्था किती, सॅलरी किती, अशा प्रकारचे कॉमन घराघरात जे प्रश्न विचारले जातात हे सगळे प्रश्न शिवकुमारला आई वडील आणि बहिणीकडनं विचारले गेलेत. वेन अ ड्रीम्स कम ट्रू, द क्वेश्चन्स डोंट एंड. म्हणजेच काय, आपलं स्वप्न सत्यात उतरतं, आपल्याला असं वाटतं की स्वप्न सत्यात उतरवेपर्यंत स्ट्रगल असणार आहे, प्रश्न असणार आहे, पण असं नाहीये. स्वप्न सत्यात उतरवलं आपण, तेवढे काबाड कष्ट केले, सगळी रियालिटी बदलली, वास्तव जरी चांगलं झालं तरी प्रश्न मात्र संपत नाहीत. ते सतत वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर आपल्या आयुष्यामध्ये उभे राहिलेलेच असतात. असा हा या शेवटच्या वाक्याचा अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. या पॅराग्राफमध्ये आपण काय बघितलं, तो कुठल्या पोझिशनवरती काम करतोय, कुठं काम करणार आहे तो, राईट, कशी परिस्थिती बदलत चालली आहे शिवकुमारच्या लाईफची. म्हणजेच हळूहळू आपण शेवटाकडे जातोय, कन्क्लुजनकडे जातोय की काय, त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळतंय, हे या पॅराग्राफमध्ये आपल्याला अभ्यासाला मिळालेलं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड what just I have shared you. Okay, now let's continue with the next paragraph, that is the paragraph number 9, the last paragraph of the chapter. Shiva feels this is only the beginning. Although at 24, when most others are just starting out, he already has 12 years of work experience. He plans to remain an employee in the corporate world only for a few years to pay off his education loan and support the family. Now, आता त्याला इतकं मोठी संधी मिळाली आहे का रिजनचं लीड म्हणून काम करण्याची, तरी तो काय विचार करतोय बघा, इट इज जस्ट द बिगनिंग. जेव्हा तुम्हाला एखादं सक्सेस मिळतं, जेव्हा तुम्ही एका टप्प्यावर खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवता, तेव्हा आपल्याला वाटायला पाहिजे की ही फक्त सुरुवात आहे. म्हणजे काय होतं, आयुष्यात थांबत नाही, आपण सतत काही ना काही आयुष्यामध्ये करत राहतो. आणि हाच नेमका विचार इथे शिवकुमारने केलेला आपल्याला दिसतोय, की जे कथेमधलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. त्यामुळे लक्षात घ्या काय म्हणतो बघा शिवकुमार, इट इज जस्ट द बिगिनिंग. अल्दो ॲट 24 ही हॅज 12 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स कंपेअर टू अदर स्टुडंट्स. अदर बाकीच्या विद्यार्थ्यांबरोबर जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की बाकीचे मुलं त्या वयामध्ये नुकतीच सुरुवात करत असतात. डिग्री कंप्लीट झालेली असते त्यांचे आणि त्यांच्या करिअरची सुरुवात झालेली असते. फक्त थेरॉटिकल नॉलेज त्यांच्याकडे असतं, अभ्यास झालेला असतो त्यांचा, पण रिअलमध्ये वर्क एक्सपिरियन्स मात्र प्रॅक्टिकली त्यांना घेता आलेला नसतो. आणि या मुलाकडे मात्र त्याच वयामध्ये 12 वर्षाचा अनुभव त्याच्याजवळ आहे. हा ह्याचा प्लस पॉईंट आहे, येते लक्षात सगळ्यांच्या. आणि हे सगळं प्रॅक्टिकल त्याला नॉलेज कशामुळे मिळालं, बिकॉज त्याने दोन्ही गोष्टी केल्यात आयुष्यामध्ये, पैसेही कमवलेत, अर्निंग चालू ठेवले, वेगळ्या वेगळ्या प्रकारची पडेल ते कामं केली आहेत, आणि म्हणून तो या लेवलपर्यंत पोचलाय. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टीचं रिअल नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप गरजेचं असतं, आणि मगच आपल्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव होऊ शकते. नाव तो काय म्हणतोय बघा, मी या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, या बिझनेस वर्ल्डमध्ये एम्प्लॉई म्हणून फार थोडे वर्ष कमी काम करेन. ओके, आणि काम कशासाठी करेन मी, जस्ट टू पे द एज्युकेशन लोन अँड सपोर्ट द फॅमिली. एज्युकेशन लोन, शिक्षणासाठी जे काही कर्ज काढलं गेलं होतं, फॅमिलीला जिथे जिथे मदतीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी काय करेन, हा जॉब एम्प्लॉई म्हणून करेन. त्याला पुढं काय करण्याची इच्छा आहे बघा, दॅट्स बिकॉज हिज entrepreneurial spirit has another plan cut out for him. entrepreneurial spirit मीन्स काय, त्याच्याकडे जे एक उद्योजक होण्याची क्षमता आहे. entrepreneur म्हणजे उद्योजक, स्पिरिट म्हणजे काय, entrepreneurial स्पिरिट म्हणजे काय, उद्योग सुरू करावा, आपला व्यवसाय सुरू करावा, आपला स्वतःचा बिझनेस असावा, अशी इच्छा, जी स्पिरिट त्याच्याकडे आहे, जी ऊर्जा त्याच्याकडे आहे, त्याला काय म्हणायचं, entrepreneurial स्पिरिट असं आपण म्हणू शकतो. की त्या स्पिरिटमुळं, त्या ॲटिट्यूडमुळं काय होतंय त्याला, म्हणजे ॲज अन एम्प्लॉई म्हणून तो जास्त काळ काम करणार नाहीये.
त्याच्याकडे क्वालिटीज कशाच्या आहेत, एक बिझनेसमन म्हणून क्वालिटी आहेत हे आपल्या लक्षात येते. सो दॅट्स बिकॉज हिज entrepreneurial spirit has another plan cut out for him. I will set up my own company and make it a global name. तो काय म्हणतोय, मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करेन, माझी स्वतःची कंपनी ओपन करेन आणि त्याला ग्लोबल लेवलला घेऊन जाईन, जागतिक स्तरावरती त्याचं नाव करून दाखवेन. एवढा अनुभव त्याच्याजवळ नक्कीच होता. Whatever the business, he will also counsel and aid students facing financial hardship. तो म्हणतोय काहीही असेल बिझनेस, कशाही स्वरूपाचा बिझनेस असेल, पण मी काय करणार आहे, आय विल काउन्सिल मीन्स आय विल गाईड द स्टुडंट्स, जे पुअर स्टुडंट्स आहेत, जे फायनान्शियल डिफिकल्टीजना फेस करतायत, मी त्यांना मदत करणार आहे. ओके, म्हणजे अशा पुअर स्टुडंट्स की ज्यांचं आर्थिक परिस्थितीमुळं शिक्षण पूर्ण होत नाही, शिक्षण अर्धवट राहतं, अशा विद्यार्थ्यांना मी मदत करणार आहे. And where did that thought come from? Had it not been for Uncle Krishna Vedvyasa, said Shiva, I would not have reached here. I want to multiply the blessings I have received. तो काय म्हणतोय, मी या लेवलला पोचलोच नसतो. हा विचार त्याच्या मनामध्ये कुठून आला, तर तो ऑब्विसली कुणामुळे आहे, दिस इज बिकॉज ऑफ कृष्णा वेदव्यासा, अंकल, हिज अंकल. एक त्यांच्यातलं चांगलं बॉन्डिंग निर्माण झालं होतं, आपण पाहिलंच आहे ते सगळे डिटेल्स. तो काय म्हणतोय, हा विचार माझ्या मनामध्ये जो येतोय की मी दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, त्याचं सगळं क्रेडिट कोणाला जाते, कृष्णा वेदव्यासांना. आय वुड नॉट हॅव रिच्ड हिअर, मी पोचूच शकलो नसतो इथेपर्यंत, इम्पॉसिबल होतं माझ्यासाठी, जर कृष्णा माझ्या आयुष्यामध्ये आले नसते तर, त्यांनी मला मदत केली नसते तर मी कोणीच नसतो आज. हा विचार त्याच्या मनामध्ये आहे, म्हणजेच त्याला त्याची जाणीव आहे, हे खूप मॅटर करते. सो तो काय म्हणतोय बघा, आय वॉन्ट टू वर्क फॉर द पुअर स्टुडंट, I want to multiply the blessings which I received from the Uncle Krishna. I have to work for the students, for the poor students who are facing the financial problems. मी अशा विद्यार्थ्यांना मदत करणार आहे की जे फायनान्शियल प्रॉब्लेम्सना फेस करतायत. आणि हा विचार माझ्या मनामध्ये कुठून येतोय, बिकॉज ऑफ मिस्टर कृष्णा. आणि मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू मल्टिप्लाय द ब्लेसिंग्स आय हॅव रिसिव्ड. मला जे ब्लेसिंग्स मिळाले, मला जे आशीर्वाद मिळाले, मला जे काही चांगलं मिळालं, ते मला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. म्हणजेच काय करायचंय, इतरांपर्यंत, जास्त लोकांपर्यंत पोचवायचंय. मल्टिप्लाय, मल्टिप्लिकेशनचा अर्थ तुम्हाला माहितीच असावा, म्हणजेच त्याला द्विगुणित करायचं असं आपण म्हणू शकतो. आपल्याला जे मिळालंय ते मला अजून 10 लोकांपर्यंत पोचवायचं आहे. हाच या चॅप्टरचं काय आहे, मॉरल आहे, मेसेज आहे, कन्क्ल्युजन आहे. ओके, आणि हेच आपल्याला लक्षात ठेवायचंय. फक्त एक चॅप्टर म्हणून नाही, आपल्याही आयुष्यात आपण या गोष्टी फॉलो करायला काहीच हरकत नाही, नक्कीच. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड 8th and 9th paragraph of the chapter. So let's continue with the difficult word from the 2 paragraph. Let's see. The first difficult word of the 8th paragraph is sparsely. Sparsely means widely spaced. Furnished room. Convocation ceremony means a formal ceremony, right, which held at the university when students receive their degrees after the completion of the course. E-commerce company means buying and selling of goods or services. Corporate world, that is the business corporation, right. Entrepreneurial spirit means having the qualities of the entrepreneur. Entrepreneur means बिझनेसमन, उद्योजक होण्याची क्षमता, त्याला आपण एंटरप्रेन्योर स्पिरिट असं म्हणू शकतो. सो आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस मच. वी जस्ट हॅव कम्प्लीटेड द 8th and 9th paragraph of the chapter, last 2 paragraph of the chapter, and in this way we have completed the chapter. Here I conclude that the chapter is over. If you have any doubt, you can comment. Please feel free to comment. You can refer the paragraphs and the glossary. Glossary means all the difficult words from the each paragraph of the chapter. पूर्ण चॅप्टरमध्ये जेवढे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्याचे सगळ्याचे डिटेल्स विथ मीनिंग, इंग्लिशमधले मीनिंग, की जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत ते महत्त्वाचं आहे. त्याचे सगळे मीनिंग्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले गेलेले आहेत. ओके, ऑल द डिटेल्स आर गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स.
इवन द पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर, पॅराग्राफ पण तुम्ही रेफर करू शकता, म्हणजे तुम्हाला पुस्तक उघडायची गरजच नाही, सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, त्याच्यामध्ये वर्ड्स आणि पॅराग्राफ्स सगळंच तुम्हाला मिळून जाईल. आणि तरीही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट तुम्ही नक्कीच करू शकता. सो अशा प्रकारे आपण हा पहिला चॅप्टर कंप्लीट केलाय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन चॅप्टरला सुरुवात करायची. तोपर्यंत खूप छान अभ्यास करा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका, छानपैकी समजून घ्या. काही कळलं नसेल तर कमेंट जरूर करा. ओके, आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुमची पहिली क्लास टेस्ट जवळ येते. सो तुम्हाला हा पहिला चॅप्टर प्रिपेअर करणं अत्यंत गरजेचं आहे. ट्राय टू राईट द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स दॅट इज गिवन इन द एक्सरसाइज. एक्सरसाइजमध्ये दिलेल्या प्रश्नांचे उत्तर स्वतःहून लिहायचा प्रयत्न करा, आणि नाहीतर उत्तरं तुम्हाला दिली जातीलच, पण यू शुड ॲटलिस्ट ट्राय. ओके, ट्राय टू राईट समथिंग इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला धडा कळल्यानंतर, धडा समजून पूर्ण घेतल्यानंतर जेवढं काही कळलंय त्यातलं थोडंफार काहीतरी लिहिता आलं तर नक्कीच लिहायचा प्रयत्न करा. सो माय डिअर स्टुडंट, थँक यू व्हेरी मच. You have listened very carefully. Thank you so much.